पश्चिम महाविद्यालय वापरेल, कारण या प्रशालेमध्ये तुमचे सर्व गुरुवर्य प्रत्येक क्षेत्रामध्ये संगीत, क्रीडा, कला आणि गुणवत्तेमध्ये आपली शाळा पुढे असावी यासाठी त्यांनी अतोनात आयुष्यभर 58 वर्षापर्यंत प्रयत्न केलेले हे सगळे गुरुजन वर्ग आहेत तुमचे. आणि तुम्ही देखील त्यावेळेला यांची शिक्षा आम्ही ऐकत आहोत की विद्यार्थी शिवसेना गोडकर असतात, नुसतं माळगे सर, जावळे सर, सुतार सर आणि आलोड सर, ए लक्ष्मण तो पोका एवढं म्हणलं की ते चिंच झाडामध्ये लक्ष्मण चढणार असं की विद्यार्थ्यांना थरकाप उडत होती. आता काय खरं नाही, लहान मुलांना एवढे पोट मिळत होते चिंचेचे, आणि चिंचेचे ते कसे जोरात लागतात. मी शिक्षक घेतलेला विद्यार्थी आहे, मला माहीत आहे. कारण ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षकाला खूप त्रास होतो आणि रोष पत्करावे लागतात, पालकांचे, विद्यार्थ्यांचे, समाजाचे. ते सगळं रोष पत्करून तुम्हाला अगदी चांगलं घडवलंय. म्हणून मी प्रथम एवढं वय झालं तरी काही लोकांना गुडघ्याचे त्रास आहे, ऑपरेशन झालेले, उभारता येत नाही अशी अवस्था आहे. 75, 78, 80 वर्षाचे माझे सर्व गुरुवर्य आपले. तरी असल्या दिवाळीमध्ये नातवंड आलेले असतात, मुली आलेले असतात, सुना आलेले असतात. आपला बहुमोल असा वेळ देऊन या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला, त्याबद्दल प्रथम तुमचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही नियोजित असा कार्यक्रम तुम्ही एकत्र येऊन ग्रुप तयार करून सगळ्या तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना एकत्र करून हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केला. मला खूप आनंद वाटतोय. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा क्षण असं मी समजतो. कारण का असे मेळावे होत नाही अलीकडे. हल्ली मुलगा 10वीत बाहेर पडला, तो शिक्षकांना विसरतो, शाळेला विसरतो, विद्यार्थ्यांना गुरुजनांना विसरतो. पण तसे नाही, तुम्ही एक आदर्श दाखवून दिला की गुरुजनांवर आता मनोगतामधून 2 विद्यार्थी म्हणून केले की या सगळ्या गुरुजनांना आम्ही एवढं पुढे आलो. गुरुजनांचं स्थान तुमच्या हृदयात आहे हे तुम्ही व्यक्त करून तुमच्या मनोगतातून, तुमच्या वाणीतून सिद्ध करून दाखवला. नुसतं वाणीतूनही प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा तुम्ही आज सिद्ध करून दाखवलेला की गुरुविषयी स्थान तुमच्या हृदयामध्ये किती महत्वाचा आहे आणि मोठा आहे. असंच तुमचा आदर्श पुढील पिढी घेऊ आणि असेच मेळावा घेत राहू की तुमचा आदर्श पुढील पिढी घेत राहील आणि निश्चितच तुमचा आदर्श पुढे ठेवतील, असे पुढे मेळावा राहतील, होत राहतील. आणि तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये तुम्ही हे नियोजन केला, कारण इथं पैशाचं महत्व नाही, नाते फार महत्वाचं आहे. नातं हे खूप महत्वाचं आहे. नातं जपली पाहिजे आज, कारण नाती दूर होत चाललेले मोबाईल, टीव्ही, इंस्टाग्राम याच्यामध्ये. त्यामुळं तुम्ही सिद्ध करून दाखवला की नातं किती महत्वाचं आहे आणि नातं कशी जोडली पाहिजे आणि जोडण्यासाठी तुम्ही आत्मनात प्रयत्न केला. त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, कारण वेळ खूप झालेला आहे, मला खूप बोलायचं आहे. तो पुन्हा आपण बोलू, पुन्हा एकदा मेळावा ठेवू. तुम्ही मला संधी दिल्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. या ठिकाणी सगळ्या वेगळ्या वातावरण सध्या उपस्थित असल्याचं वाटतं. आमच्या सहकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक जावळे सर, कार्यरत असलेले मुख्याध्यापक देशमुख सर, त्यानंतर माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले बंधुवाडी बहिणी, शिक्षक केंद्र कर्मचारी, माझे दिवंगत सहकारी संजय भेसके सर, वेद पटाक सर, मार्गे सर आणि
स्वतः सर अस्तित्वात आहे. जावळे सर आम्ही सगळे शाळेच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत होतो आणि त्याला साथ मिळाली या ठिकाणी समोर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना. तुम्ही शाळेला नावलौकिक मिळवून दिला, आम्ही जवळजवळ विसरलो. आम्हाला मी तर त्यावेळेस अगदी नौका होतो शाळेत आणि या बॅचला 89च्या बॅचला मी विसरलो होतो असं मला वाटायला लागलं होतं. पण या सगळ्याला एकत्रित करून आपलं दर्शन घडवणारे संयोजक हे महान आहेत, श्रेष्ठ आहेत. असे मेळावे व्हावे अशी माझी मनोकामना होती. कारण परवा सोलापुरातील नामांकित शाळा हरिभाई लेखो देवकर या ठिकाणी जवळजवळ 50 वर्षापूर्वीच्या बॅचचा स्नेह मेळावा घेतला गेला होता. त्यावेळेस मला थोडंसं खटकलं होतं, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा मेळावा आयोजित केलं तर मला समाधान वाटलं असं मी विचार केला होतो आणि त्या विचाराला मूर्त पाहून दिलं या आमच्या 1900च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी. याचा मला अभिमान वाटतोय, आनंदी वाटतो. आम्ही काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय करतात, तुम्ही काय केलात याला खूप महत्व आहे. समाज घडवण्याचं कार्य आपल्याकडून होतोय. विकास कशाला म्हणतात हे पाहत असताना आपल्या मूर्ती माझ्यासमोर येतात. कारण वेगवेगळ्या क्षेत्रात नवलौकिक आपण मिळवलेलं आहे आणि या नवलौकिकात शाळेचं नाव उद्यास येतोय याचा त्याच्यात आमच्या श्रेयाला फळ मिळालं याचं आम्हाला समाधान. बंधुरो आता पाहतोय की चांगल्या नोकरी करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं चरित्र बदलण्याची क्षमता आपल्यात निर्माण झाली. हे करत असताना सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आपण केलं. चांगल्या समाजाच्या निर्मितीच्या दृष्टीनं आपली वाटचाल चालू आहे याची कल्पना इथं आपल्याला पाहिल्यानंतर मिळाली. शेतकऱ्यापासून आता सांगितलं सरांनी की शेखर सरगरे सारखा शेतकरी मोठ्या अभिमानाने या ठिकाणी आलाय याचाही अभिमान मला वाटतोय. कारण देशासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट तो करतोय. जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याला ओळखलं जातं त्या शेतकऱ्याची भूमिका तो वटवतोय आणि अशा शेतकरी आज निर्माण करण्याची गरज आहे. कारण आपण पाहतो आजच्या सरकारला आमच्या तरुणांना नोकऱ्या देण्याची क्षमता राहिली नाही आणि मग त्याला प्रत्येकाने नोकरी देण्याची क्षमता निर्माण करण्याची गरज आहे. स्वतः नोकरी देण्याची क्षमता निर्माण करून आपल्या विकासाची वाटचाल करण्याची गरज आहे आणि हे आता पुढे भावी पिढीला एक प्रकारचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण आम्हाला माहित आहे की शेतकऱ्याच्या मुलाला मुली करून घेत नाही अशी अवस्था निर्माण झाली. शेतकरी हा शेवटचा सगळ्याचा आधार स्तंभ आहे आणि तो कधीही ढळणार नाही. शेतकरी कधी बुडले नाही. आमच्यासारखे नोकरदार बुडतील, खालीवर होईल, पण त्या शेतकऱ्याची शेती आणि शेतकऱ्याचं कष्ट हे कुठं वाया जात नाही. त्यामुळं शेतीला फक्त दृष्टी देणं गरजेचं आहे. आधुनिक दृष्टीनं शेती करण्याची क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण त्याकडे क्षणिक सुखाचा विचार करतोय, फ्लॅटमध्ये राहायचं, त्यानंतर मोठ्या शहरात वास्तव्य करायचं, आहे त्या पेन्शन आहे त्या पगारावरती आपण आईशाराम कशाला म्हणतात. अहो शेतकऱ्याला दवाखान्याची गरज आहे. आम्ही तिथं राहून अनेक रोगांना बळी पडतोय.
आणि मग तिथंच राहण्याचा विचार करतो. त्यामुळे आपण थोडंसं हा पॅटर्न बदलला पाहिजे आणि हे आपल्या पाल्याला शिकवणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याचा दृष्टिकोन निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या शेतीमध्ये नाविन्य निर्माण करण्याचा गरज आहे. म्हणून अभिमानाने मी सांगतोय, माझ्या जीवनात ज्या गोष्टी केल्या त्या मार्गदर्शक ठरलेल्या आहेत. शेतीचा विकास केलाय, आधुनिक शेती तंत्र कसं असतं हे दाखवून दिलंय. शिक्षण क्षेत्राचा विकास केलाय. शाळेत माध्यमिक शाळा, गावात माध्यमिक शाळा, ते 2 माध्यमिक शाळा मी काढलेल्या आहेत, एक कन्नड माध्यमाची आणि एक मराठी माध्यमाची. त्यानंतर शेतीला पूरक म्हणून पाण्याची व्यवस्था केली, 2 MI टँक केलेले आणि त्याला श्रेय होतो सिद्धाराम म्हेत्रेचा आणि म्हणून सिद्धाराम म्हेत्रेंना मी या ठिकाणी. त्यांच्यामुळं माझा गावचा आणि परिसराचा विकास घडून गेलाय. कारण राजकारणाची गरज विकासाला लागते. सामाजिक, आर्थिक, धार्मिक विकास घडवायचा झाला तर त्याला राजकारणाची गरज लागते आणि हे मातीसाठी मी राजकारण पण केलो. शिक्षक, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता, त्यानंतर राजकारण आणि धार्मिक आणि आर्थिक विकासातील सहभाग हा प्रामाणिकपणे केलो. म्हणून मी शाळेचं, माझ्या गावचं, माझ्या परिसराचं नाव उज्ज्वल केलोय. कुठल्या गावात गेलं तर आलोरे सर म्हटल्यानंतर अगोदर घोडसगाव म्हणून विचार करतो. असं आपल्याला देखील करता येतं, आपण देखील करावं अशी अपेक्षा बाळगतोय. आता या ठिकाणी हा जो मेळावा तुम्ही आयोजित केला आहे त्याबद्दल संयोजकाचे खूप आभार मानतो. कारण या गोष्टी गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा. कारण सागरात पडलेले ओंडके परत मिळत नाही असं म्हटलं जातं, पण ते तुम्ही छेदून दाखवतात, सगळ्यांना एकत्रित केलात आणि एकमेकांच्या मानांना जोडला. याबद्दल मी आपलं अभिनंदन करतोय. तर या ठिकाणी बोलवला, बोलण्याची संधी पण दिला, आमचे विचार ऐकला, शांतपणे बसून ऐकला, त्याबद्दल मी आपले आभार मानतोय. आमच्या सर्व शिक्षक बांधवांचं आणि माझ्या सहकारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पुनश्च आभार मानतोय. त्यांनी केलेली सेवा या ठिकाणी फलद्रूप ठरली हे मान्य करून माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरोखर आपण या ठिकाणी अतिशय आपले अनमोल शब्द आम्हाला मार्गदर्शन म्हणून केलेले आहात. कोटी कोटी मनामध्ये एक तऱ्हेचा ध्यास ठेवा, हे ही प्रचिती आणणारे माझी आणि या विद्यार्थ्यांचं किती कौतुक करावं हे थोडंच आहे. वागदरी कसे शाळेत बसणारे वागदरी येथे सर्व विद्यार्थी मिळून हा मेळावा करून आलेला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष, या मेळाव्याचे आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी आणि कर्मचारी, या सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. या शुभेच्छा देत असताना मला आनंदाने भरून येतं. मी 50 अवॉर्ड जिंकलेले, राष्ट्रपतीकडून मिळालेले, पंतप्रधानाकडून मिळवलेले, सगळीकडे मिळवले, मुख्यमंत्र्याकडून मिळवले, पण हा पुरस्कार माझ्या विद्यार्थ्याकडून मिळालेला आहे. त्यामुळे याप्रमाणे
समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, ऐश्वर्य संपन्न, आरोग्यदायी जावो ही श्रीरामचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवले. जय हिंद. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी माझ्याबरोबर काम करणारे माझे सर्व सहकर्मचारी, यात शिक्षक वर्ग आला, त्याचबरोबर त्यांचे मी प्रथम आव्हान त्या कार्यक्रमासाठी उपस्थिती झाली. त्या सर्वांचे मी प्रथम आभारी मानतो. वाघेरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर या पावन नगरीमध्ये सध्या चालू असलेली अगदी 4 वर्षापासून सुरू झालेली ती शाळा आज ज्युनियर कॉलेजपर्यंत आली. ज्या शाळेची पटसंख्या 45 होती त्या शाळेची पटसंख्या 1250 पर्यंत मी पाहिले त्याच्यात ती प्रतिनिधित्व झालेलीच आहे. अशा प्रशालेमध्ये घडलेले आपण हे सर्व माझे विद्यार्थी म्हणण्यापेक्षा माझी विद्यार्थी माझ्या समोर बसलेले आहेत. मला अभिमान वाटतो. मी तुम्हाला ज्यावेळेस शारीरिक शिक्षणाचे तास घेत असेल किंवा इतिहासाचे तास घेत असेल मला निश्चित वाटतं की मी तुमच्याच वयाचा आणि तुमच्याबरोबर मी तुमच्याच वयाचा असताना तुमच्याबरोबर खेळलेला असतो. आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातून इतिहासाचा एक शिक्षक म्हणून मार्गदर्शन करतो. आज या ठिकाणी फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवणार खूप झालं. माझ्याबरोबर माझे अनेक सहकारी आहेत की ज्या सहकार्यांना अनेक प्रकारच्या वेदना आहेत तरी परंतु तुमच्या त्या विनंतीला मान्यता आली पाहणं होत नाही. परंतु फक्त या ठिकाणी मी 2 ते 3 शब्द आवाज 2 ते 3 वाक्यामध्ये अध्यक्ष विद्यार्थ्यांच्या आज समाजामध्ये वावरत असताना सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा मी एका चांगल्या शहरात बरेच दिवस वास्तव्य केले. मुंबईलाही होतो 2-4 वर्ष. तर गेली 12 वर्ष मी माझ्या मुलाबरोबर नातवंडाबरोबर सुनाबरोबर दिवस व्यतीत करतो. शोकांतिका वाटते आता छायामानवांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक अस्थिरता खूप बिघडलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये 3 रीड फेडावेच लागतात. इतिहास शिकवत असताना नागरिकशास्त्र शिकवत असताना मी सांगितलेलं प्रत्येक माणसाला 3 गुण आहेत. एक मातृपितृ ऋण, आचार्य ऋण आणि सामाजिक ऋण. त्यापैकी मातृपितृ ऋण फेडण्यामध्ये बऱ्याच लोकांची आता शासकता आहे असं मला दिसून आलं. आता माझ्या आजी विद्यार्थ्यांनाच एक प्रकारचा आदेश मिळतो की ज्या ठिकाणी अशी अवस्था दिसेल असं म्हणून करत नाही. माझ्या सोसायटीत मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या ठिकाणी जवळजवळ 500 घर आहेत. आई वडिलां सह राहणारे फक्त 5 ते 7 घर. हा मोठी व्यथा आहे सामाजिक क्षेत्रातली. असं का घडलं याविषयीचं आत्मपरीक्षण आपण स्वतःच केलं. असं पाहिलं ज्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं काय लागायचं आहे त्यांना आपलं इतकं मोठं करायला आत्मपरीक्षण आपण केलं. माझ्या काळात ती अवस्था जर विचारायला गेला तर ते खरोखर आज सुद्धा मला कळत एका छोट्याशा खेड्यात फक्त 4थी पर्यंतची शाळा माझी. 4थी ते 7वी पर्यंत शिक्षण शेजारच्या एका छोट्या गावात. 7वी ते 10वी पर्यंत शिक्षण तिसऱ्या शाळेत. सकाळी 8 वाजता माझ्या आई वडिलांनी मला जे दुपारचा जेवणाचा डबा तयार करून दिला होता आणि 7 किलोमीटर चालत जात होतो. 7 किलोमीटर चालत 7 किलोमीटर चालत 10:30
शेतकरी कुटुंब शेतातलं किंवा घरातलं सर्व आवरून त्या लोकांना आमची तयारी करायला तशी प्रेरणा आपल्याला परमेश्वर द्यावं हीच परमेश्वरची मी अपेक्षा करतो. नतमस्तक होतो की असे माझे विद्यार्थी राहावे, ज्या विद्यार्थ्यांच्या त्या पाल्यांच्या बालकांना तशा प्रेरणा या पद्धतीचा त्याच्यानंतर आचार्य शिक्षक ज्या शाळेनं तुम्हाला घडवलं, अनेक प्रकारचे धडे दिलेले आहेत. त्या शाळेचे मुख्य आधारस्तंभ होते अजूनही त्यांचं स्मरण झालं की डोळ्यात पाणी. ज्या माणसाने आम्हाला पाल्यासारखं सांभाळलं, मार्गदर्शन केलं, माझं वय त्यावेळेस 20-25 वर्ष खेळामध्ये खेळ माझ्या विद्यार्थ्यांबरोबर मी खेळलेले आहे. त्यामुळं माई सरांचा, खसगी सरांचा सहभाग मी आयुष्यात कधीच विसरलेलो नाही, विसरणार नाही. एक महत्वाचा क्षण, मी सुरुवातीला अपॉइंटमेंट झाल्यानंतर भरपूर खेळायचं आणि शाळा 2 शिफ्टमध्ये होती, सकाळी आणि 7 ते 12, 12 ते 5. माझ्या शिक्षकाचा दुपारी असायची. त्यासाठी एक विषय आहे. सुरुवातीला इंग्रजीचे असो, खूप खेळल्यामुळे मला झोप यायची, हे सत्य आहे. सभा आता या मेळाव्यामध्ये भाग घेणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाच्या आई अडचणी समजून नामांकित असे तज्ञ माणसंही आहेत, मोठमोठ्या पदावरही आहेत. परंतु त्याचबरोबर काही असेही लोक असतील की ज्यांना अजूनही मोठा पाण्याचा प्रश्न असती. मला आहेत, काही मला माहिती समजा तसे भेटले किंवा शोधून काढा आणि त्या लोकांना मार्गदर्शन करा, त्याला त्यांच्या पाल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करावं अशी प्रेरणा तुम्हाला मिळावी. त्यातून काय उपक्रम करायचे या ठिकाणी जाहीर करत नाही, पण नंतर मला विचारलं तर त्याच्यासाठी उपक्रम सुद्धा सांगू शकतो. आणि मी तिथं पुण्यामध्ये पाहिले करता येत असेल. या ठिकाणी आणखी एक महत्वाची घटना मला सांगायची झाली. 35 वर्षानंतर माझे हे विद्यार्थी बरेच लोक अजून काय करतात त्याची मी सगळं वाटलेलं आहे. आहे आमच्याकडे आला मी हे करतो आणि मी क्रीडा शिक्षक असल्यामुळे मला 2 प्रकारचे विद्यार्थी आधी पाठात ठेवले. एक टॉपचा आणि एक थोडासा, मी म्हणत नाही थोडासा वांड विद्यार्थी म्हणतो, अशीही काय पण तशी इथे आपण दिसले नाही. परंतु त्या लोकांचे असो, या ठिकाणी तुम्ही हा कार्यक्रम बोलवला, बोलवला. या ठिकाणी आमच्या आयुष्यातला फार मोठा आनंद. असा आनंद आम्हाला आमच्या पाल्याकडून सुद्धा मिळू शकत नाही. तुमचं सांगितलेलं आहे आचार्य म्हणून तर तुम्ही जवळजवळ तुमच्या पण आचार्य एक अशी बाब आहे, तो गुरु एक असा बाब आहे, गुरु कुठेही भेटतो. सन्मार्गाने जाणं, योग्य त्या मार्गाने जाणं, लोकांना सल्ला योग्य तो सल्ला देणं, अशा पद्धतीची वृत्ती निर्माण